मित्रांनो नमस्कार. आपण कोणतंही वाहन चालवत असाल आणि आपल्या वाहनासाठी आपण फास्टॅगचा वापर करत असाल तर ही बातमी आपल्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे. मित्रहो, जर आपण 31 ऑक्टोबर नंतर आपल्या वाहनाचं नवीन नो युअर व्हेकल व्हेरिफिकेशन जर केलं नाही तर आपला फास्टॅग आपोआप बंद होणार आहे. म्हणजेच तुम्हाला परत जेव्हा टोल रोख स्वरूपात भरावा लागतो त्या ठिकाणी जर फास्टॅग नसेल तर तो टोल दुप्पट भरावा लागणार आहे. सरकारनं हा निर्णय पारदर्शकता वाढवण्यासाठी आणि गैरव्यवहार थांबवण्यासाठी घेतला असल्याचं म्हटलं आहे. परंतु सामान्य लोकांना आता आणखी एका प्रक्रियेतून जावं लागणार आहे. आतापर्यंत अनेक लोक एकच फास्टॅग वेगवेगळ्या गाड्यांमध्ये वापरत होते. काही लोक तर टॅग खिशात ठेवून टोल पार करत होते, ज्यामुळे सिस्टममध्ये त्रुटी निर्माण होत होत्या. याच कारणामुळं नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया आता KYV अनिवार्य केलं आहे. याचा अर्थ प्रत्येक फास्टॅग आता केवळ त्याच वाहनाशी जोडलेला असेल ज्या वाहनासाठी तो जारी करण्यात आलेला आहे. यामुळे लहान वाहनांवर मोठ्या वाहनांसाठी असलेल्या फास्टॅगचा वापर होणार नाही याची खात्रीही केली जाईल. आता ही KYVची प्रक्रिया कशी असणार आहे तर मित्रांनो, KYVची प्रक्रिया खूप सोपी आहे. वाहन मालकांना त्यांच्या गाडीचे नोंदणी प्रमाणपत्र म्हणजेच RC बुक, ओळखपत्र जसे की आधार किंवा पॅन किंवा पासपोर्ट आणि काही प्रकरणांमध्ये त्यांचा नवीन फोटो अपलोड करावा लागेल. काही वाहनांसाठी गाडीच्या पुढील भागाचे आणि बाजूने काढलेले फोटो देखील मागवले जाऊ शकतात, ज्यामध्ये नंबर प्लेट आणि फास्टॅग स्पष्ट दिसेल. तुम्हाला ज्या बँकेतून फास्टॅग जारी केला आहे त्या बँकेच्या वेबसाईट किंवा ॲपवर देखील हे व्हेरिफिकेशन आपण करू शकता. यासाठी तुम्हाला फक्त नो युअर व्हेकल किंवा अपडेट KYV पर्यायावर क्लिक करावं लागेल. आवश्यक कागदपत्र अपलोड करावी लागतील आणि OTP व्हेरिफिकेशन पूर्ण करावं लागेल. एकदा प्रक्रिया पूर्ण झाल्यावर तुमचा टॅग ॲक्टिवेट आणि व्हेरीफाईड असा दिसेल. मित्रांनो, जर ही आपण KYVची प्रक्रिया पूर्ण नाही केली, जर कोणत्याही वाहन मालकाने ही प्रक्रिया पूर्ण नाही केली तर फास्टॅगमध्ये शिल्लक असली तरीही तो आपोआप निष्क्रिय होईल. अपूर्ण व्हेरिफिकेशनमुळं टोल प्लाझावर गाड्या थांबवल्या जात असल्याच्या अनेक तक्रारी आता अलीकडे यायला लागलेल्या आहेत. आता याविषयी सरकारचं असं म्हणणं आहे की दीर्घकाळात KYV सिस्टम अधिक नीट आणि सुव्यवस्थित करेल. यामुळे चोरी झालेल्या किंवा विकल्या गेलेल्या वाहनांचा मागोवा घेणं सोपं जाईल. चुकीच्या पद्धतीनं होणारी टोल वसुली कमी होईल आणि संपूर्ण डिजिटल टोल सिस्टममध्ये पारदर्शकता वाढेल. जोपर्यंत वाहनाची मालकी बदलत नाही तोपर्यंत हे व्हेरिफिकेशन वैध राहील. जर गाडी विकली गेली किंवा नवीन नोंदणी क्रमांक जारी झाला तर KYV प्रक्रिया पुन्हा करावी लागेल. तर अशा प्रकारे मित्रहो, आपणही आपल्या गाडीचं KYV हे करून घ्यायचं आहे. मित्र, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ WhatsAppच्या माध्यमातून शेअर करा, म्हणजे ते सुद्धा त्यांच्या वाहनाचं किंवा त्यांच्या गाडीचं KYV नो युअर व्हेकल व्हेरिफिकेशन करून घेतील आणि पुढील समस्यांना त्यांना तोंड द्यावं लागणार नाही आणि त्यांचं फास्टॅग हे कार्यरत राहील. मित्रहो, आपण आपल्या शासन निर्णय JR या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्यापर्यंत सहज पोहोचतील. धन्यवाद.